आता तुमच्या हाताने यांचं तोंड गोड करा आधी. अहो ऐकताय ना? आई आय नो तुला विश्वास बसत नाहीये ना की सई खरंच आल्यात ते, पण आल्यात त्या खरंच. मी तर म्हणतो तूच तुझ्या हातांनी त्यांना बरोबर. नीट बघा भैरवी मॅडम, तुम्ही इतकी कारस्थानं करून पण मी आज तुमच्याच समोर उभी आहे. तुमच्याच मुलाने स्वतःला धोक्यात घालून माझा जीव वाचवलाय. तुम्ही आकाश पाताळ एक केलं ना तरी आम्हाला एकमेकांच्या मनातून पुसून टाकू शकत नाही. नक्की कशाची बनली ही मुलगी? मी हिच्यावर एवढे आघात केले पण ही पुन्हा पुन्हा माझ्या समोर खंबीरपणे उभी राहते. आता हिने देवांतलं सगळं खरं सांगून टाकलं तर मुळात ही वाचलीच कशी? घराला आग लागल्याचा व्हिडिओ मी स्वतः बघितला होता. म्हणजे त्या आगीत विक्रमी. आता मी कोणालाच सोडणार नाही. मला बसलेल्या प्रत्येक चटक्याचा हिशोब घेणार आहे मी. सई, आपलं नातं संपलेलं नाहीये सई. मी ते कधीच संपू देणार नाही. मी परत येतोय सई. तुझा विक्रम लवकरच परत येतोय सई. अगं पुरे किती दिवसांनी आपण सगळे एवढे हॅपी होत ना. मला तर खूप मस्त वाटतंय. नाही नाही, अगदी बरोबर आहे. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघून फार छान वाटतंय नाही का? हो ना. जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं. देवी आईच्या कृपेने सगळं काही नीट झालंय आता.
मग सई देवांश, मग आता काय ठरवलंय तुम्ही? आता उद्यापासून नवीन जॉब शोधायला सुरुवात करेन. आणि मी पण आता पुन्हा क्लास सुरू करेन. म्हणजे हळूहळू गाडी रुळावर येईल. काय झालं? तुम्ही असं अचानक सगळे टेन्शन मध्ये का आलात आता? देवा, आत्तापर्यंत तुझं सगळं ऐकलं की नाही आम्ही? तुमच्या निर्णयाचा मान ठेवला आम्ही. पण सईच्या बाबतीत जे काही झालं ना, त्यानंतर आता मनात भीती बसली रे. आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की इथे तुम्ही सुरक्षित नाही आहात. आणि आता विषाची परीक्षा कशाला बघायची? आमचं सगळ्यांचं असं मत आहे की तुम्ही लवकरात लवकर घरी परत या. बस झालं आता. हो ना, जानकीताईंचं म्हणणं अगदीच पटतंय मला. सई, तुझं सासर येते, तुम्ही दोघांनी तिकडेच राहायला हवं. सी, मला तुमची काळजी कळते, पण म्हणून मी परत नाही येऊ शकत त्या घरी. आय एम सो सॉरी. अरे पण का? कारण त्याला कारण आहेत ना बाबा तशी. सईंची काहीच चूक नसताना त्यांच्यावर नको नको ते खोटे खोटे आरोप लावण्यात आले. जोपर्यंत मी त्यांना निर्दोष प्रूफ करत नाही तोपर्यंत नाही येणार मी त्या घरात. ते घर सोडताना मी जे जे म्हणालो होतो त्या सगळ्या गोष्टींवर मी अजून पण ठाम आहे. देवांश, अरे जे झालं ते इतकं अचानक झालं. त्यावेळी आम्ही खंबीरपणे नाही तुमची बाजू घेऊ शकलो. आम्ही कमी पडलो. पण आता तसं नाहीये ना. आणि सईवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण प्रश्न फक्त विश्वासाचा नाहीये. नाही, प्रश्न आता सेल्फ रिस्पेक्टचा आहे. तिकडे अंजलीने सईंवर नको नको ते आरोप केले. त्या अंजलीने तुमच्या सगळ्यांच्या नजर सईंना किती पाडायचा प्रयत्न केला. पण आता मी त्या अंजलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे, तोही पुराव्यासकट. त्यानंतरच मी सईन बरोबर त्या घरात पाय ठेवेन. अँड दॅट्स फायनल.